टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात उपरोधिक व्यंगचित्राच्या माध्यमातून राज्य सरकारच्या कारभारावरती जोरदार टीका केली आहे। पेपरफुटीचे केंद्रस्थान ठरलेल्या ठाणे जिल्ह्यात नितीन कंपनी परिसरात लावण्यात आलेल्या या फलकातून परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या गैरव्यवहारांबाबत सरकारला जाब विचारण्यात आला आहे। व्यंगचित्रात टीईटी आणि नीट परीक्षा नावाच्या एका मोठ्या पाईपलाईनला लागलेल्या गळतीतून पैशांचा पाऊस पडताना दाखवला आहे। तसेच दुसरीकडे एक राजकारणी मोठ्या परीक्षांमध्ये अशी छोटी लिकेज होत असतात, त्यात काय एवढं असं म्हणत या गंभीर प्रश्नाची खिल्ली उडवताना दिसत आहेत। मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे अध्यक्ष स्वप्नील महेंद्रीकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या होर्डिंग्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। टीईटी परीक्षांमध्ये घोटाळे होणे हे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही। यापूर्वी 2020 साली झालेल्या टीईटी परीक्षेतही मोठी अफरातफर झाली होती। त्यावेळी चक्क पैसे घेऊन 7,800 उमेदवारांचे गुण वाढवण्यात आले होते आणि अनेक ठिकाणी टीईटीची बोगस प्रमाणपत्रही वाटली गेली होती। या प्रकरणामध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त सुशील खोडवेकर यांना अटक झाली होती। हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते। तत्पूर्वी 2018 मध्ये अशाच प्रकारचे घोटाळे झाले होते। टीईटी पेपरफुटीचे हे प्रकरण अतिशय गंभीर असून सरकारने यासाठी SIT स्थापन केली असली तरी सामान्य विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष आहे। कारण 2020च्या घोटाळ्यातील संबंधित आरोपींना कोर्टातून अद्यापही शिक्षा झालेली नसून ते मोकाट फिरत आहेत। आगामी परीक्षेसाठी जवळपास 6 लाख उमेदवार सहभाग होणार होते। या परीक्षेसाठी त्यांनी गेल्या वर्षभरापासून रात्रंदिवस तयारी केली होती। मात्र सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे पेपर फुटला आणि त्याचा नाहक त्रास प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना भोगावा लागत असल्याची टीका महेंद्रीकर यांनी केली आहे। जी 2 दिवस पहिला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या ठिकाणी टीईटीचा पेपर फुटला, तर ही खूपच धक्कादायक गोष्ट आहे। कारण सरकारने ही परीक्षा राबवलेली आणि टीईटीचा जर आपण इतिहास बघाल तर 2020 साली असाच घोटाळा एक टीईटीमध्ये झालेला, जेव्हा 7,800 टीईटी उमेदवारांचे मार्क हे परीक्षेनंतर पैसे घेऊन वाढवण्यात आलेले होते आणि 250 उमेदवार यांना न परीक्षा देताच पास करून सर्टिफिकेट देण्यात आलं होतं। तर जेव्हा 2020 साली एवढा मोठा टीईटी परीक्षेत घोटाळा झालेला, तर मग सरकार काय झोपलेलं का? सरकारने यावेळा जेव्हा परीक्षा घेत होते तेव्हा ती काळजी घेतली पाहिजे होती। कारण जेव्हा ह्या गोष्टी पहिल्याच घडलेल्या आहेत त्याच्यापासून बोध घेणं अपेक्षित होतं, पण सरकारने असं काही केलेलं दिसत नाही आहे। आणि थेट QR कोड असलेले पेपर भिवंडीमध्ये सापडतात, ते पण परप्रांतीय बिहार आणि हरियाणाची लोक येऊन इथे पेपर विकतात। म्हणजे सरकारी यंत्रणा अपयशी ठरलेली आहे आणि सरकारी यंत्रणेमध्ये कुठे ना कुठे याच्यात इन्सायडर लोक म्हणजे आतली लोक इन्व्हॉल्व आहेत। कारण एवढ्या प्रमाणात जर पेपर फुटतो पहिला आणि बाहेर जातो, मग बाहेरची लोक इथे येऊन तो पेपर विकतात, तर ते खूपच भयानक आहे। आणि या संदर्भात जे 2020 साली प्रकरण घडलेलं, तर आजही कोर्टात त्या संदर्भात केस चालू आहे, त्याचा काही निकाल लागला नाही आहे। तर आमची विनंती अशी आहे की ही जी केस आहे आता जे SIT नेमल्यानंतर जे दोषी ठरतील त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला दाखल करावा आणि तो चालवावा। कारण त्यांना शिक्षा लवकरात लवकर भेटणं हे अपेक्षित आहे। कारण तेव्हाही 2020 सालचे जे संबंधित त्यामधले जे गुन्हेगार होते त्यांना आजपर्यंत शिक्षा भेटलेली नाही आहे। तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जाऊन त्यांना शिक्षा भेटावी आणि 6 लाख लोकांचं भविष्य या परीक्षेवर अवलंबून होतं। त्यांच्या भविष्यावर तर तुम्ही अन्याय केलेला आहे। तर परीक्षा घेताना सरकारने ह्या प्रकारचे जे आज घोटाळे होत आहेत त्याच्यावर लक्ष देणं अपेक्षित आहे आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा दिला पाहिजे जर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय करता येत नसेल तर।